यस, एक धाव फलकाला अर्जित झाली आहे. श्री गणेशा होतोय. डोंगरीपाडा संघ अकाउंट ओपन केला. सिंगल स्ट्राइक देखील रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज पवार. बॅकफुटला गेले होते, पंच करायचं होतं. अगदी बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन जुळलं नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहत आहोत. P1चं षटक. अगदी या षटकामध्ये गोलंदाजी धारदार होती. यस, अगदी या षटकामध्ये 4 चेंडू हाताळलेत गोलंदाज मयूरनं. फक्त एकच धाव खर्च केली आहे. यस, सॉरी, 3 चेंडू. यस, सूरज अगदी पाहायला गेलं तर एकच चेंडू खेळत होता. हा पहिला चेंडू ते खेळत होते. आडव्या बॅटनं ग्लान्स केलं. अगदी क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः यष्टीरक्षक गेले होते. यस, चेंडू अडवला. एक सिंगल कंप्लीट. तर मात्र टोटल धाव फलकावरती धावा आपण पाहू शकाल, 2 धावा. यस, अगदी दोन्ही संघासाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. यस, अगदी जागा बनवून खेळायचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ग्राउंड, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी हर्षल पवारनं हा चेंडू सोडून दिला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. P1चं षटक. 5 चेंडू टाकून झालेत. धावफलकावरती धावा अगदी 2च आपण पाहत आहोत. कुठलीही जोखीम घेतली जात नाहीये मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण पाहत आहोत हर्षल पवार. इथे जागा बनवली होती बॅटची कडा. अगदी राहुल दात्रक होते यष्टीरक्षक, परंतु थोडेसे दूरवर राहिलेत. अगदी फ्लाय स्लिप मध्ये हा चेंडू गेला होता. यस, शेवटच्या बॉलवरती आलेली ही सिंगल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ आपण पाहिला तर धावफलकावरती धावा फक्त 3 आहेत. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वैभव हा आहे. ओव्हर द विकेटने पहिला बॉल, बॅटची कडा. अगदी हा चेंडू यस स्लीपर पॉइंटच्या दिशेने, थर्डमॅनच्या दिशेला पहिला चौकार येतोय. अगदी नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. धावा धावफलकावरती येत नव्हत्या, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती एक मोठं जीवदान देखील म्हणावं लागेल हर्षल पवार या फलंदाजाला. अगदी यस, इथे आपण पाहू शकाल हा चेंडू बॅटला स्पर्श होऊन थर्डमॅनच्या दिशेला अगदी 4 धावेंसाठी ट्रॅव्हल झाला. नशिबाचा चौकार. अगदी धावा कशा येऊ द्यात, धावा येणं गरजेचं आहे टीम डोंगरीपाडा संघासाठी, आणि हा चौकार आलाय. धावफलकावरती धावा 4. इथे जागा बनवली होती. फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक तुषार होता. अगदी आजेल सोडला. शेवटच्या मोमेंटला पाहायला गेलं तर चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये होता. जास्तीची उंची गाठली होती चेंडूनं अगदी, परंतु मिड विकेटला तुषारनं हा झेल सोडला. महत्वाचा फलंदाज हर्षल पवार. कालच्या दिवसाचा विचार केला तर त्याचा खेळ यस सेफ आहे. यस, अडवला. यस, अगदी पाहायला गेलं तर हा चेंडू यशस्वीरित्या अगदी झेल सोडला, परंतु 4 धावा वाचवल्यात. धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलाय. इथे फुलटॉस. अगदी फुलटोल वसूल होणार नाहीये. हवं तसं एलिव्हेशन जुळलंच नाहीये. हर्षल पवार थोडेसे नाराज होत आहेत. अगदी पहिला धक्का लागलाय टीम डोंगरीपाडा संघाला. फलंदाज बाद.
त्यांचं सुद्धा या सत्रामध्ये सहर्ष असं स्वागत. अगदी जाऊया मैदानाकडे. महत्वाचा गडी बाद झाला टीम डोंगरीपाडा संघाचा. हर्षल पवार डगावरच्या आसऱ्याला परतलेत. ओहो, इथे पुन्हा एकदा चुका करतायत. यष्टीरक्षक राहुल दात्रक होते. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल होती. कंप्लीट सिंगल न धाव फलक जाऊन पोहोचलाय 10 वरती. सुरुवात कुठेतरी थोडीशी स्लो आपण म्हणू शकाल डोंगरीपाडा संघाकडनं, परंतु ही जोडी महत्वाच्या. प्रशांत तदनंतर सूरज पवारला आपण पाहतात. शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल. अगदी एका मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे टीम डोंगरीपाडा संघाला. ओव्हर द विकेट वैभव पुन्हा एकदा. इथे पुन्हा एकदा हा चेंडू पायांवरती जाऊन धडकतोय. अगदी कुठली जोखीम घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. अगदी पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल. 11 धावा फलकाला जोडल्या गेल्यात. 1.5 चा खेळ झाला. P2 चं षटक आपण पाहतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणि या दुसऱ्या षटकामध्ये अगदी गोलंदाजी वैभव या गोलंदाजाची चांगली होती. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अगदी या चेंडूवरती देखील बोट फिरवली होती वैभवनं. शेवटच्या बॉलवरती धाव येत नाही. या 2 षटकांचा वाजवी खेळ आपण पाहिलात. या 2 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा फक्त 11. यस, अगदी पाहायला गेलं तर गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झालाय मयूर. अगदी पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 3 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजानं. मयूर हा गोलंदाज आपण पाहू शकाल या तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरा, संघासाठी तिसरा. स्ट्रायकिंग एंडला सूरज पवार आहेत. एक थोडासा सेन्सिबल क्रिकेट सूरज कडनं दाखवला जातो. टिकून राहायची इथनं गरज आहे. हा फटका अगदी पाहावं लागेल. एलिव्हेशन तुषार आहेत. झेल टिपला अगदी. मात्र पाहायला गेलं तर महत्वाचा फलंदाज अजून एक बाद होतोय. टीम डोंगरीपाडा संघ फलंदाज बाद. न्यू बॅटर अविनाश स्ट्रायकिंग एंडला आहेत. अगदी हा फटका भरपूर चांगला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रयत्न करतायत. चेंडू ओहो, अगदी बाउंड्री लगत हा चेंडू पाहायला गेला तर अडवलाय की काय. यस, 3 धावा. अगदी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. जवळजवळ पाहायला गेलं तर 1 धाव वाचवली आहे या खेळाडूने. चौकार गेला असता, परंतु हे पहा, हे चित्र भरपूर चांगला. अगदी बॉलचा भरपूर पाठलाग केला जात होता. शेवटच्या मोमेंटला चेंडू उचलला. 3 धावा आल्या. 3 धावाने धावफलक 14. मी मगाशीच उल्लेख केला होता एखाद्या पार्टनरशिपची गरज आहे टीम डोंगरीपाडा संघ. आडव्या बॅटनं फटका भरपूर चांगला आहे. प्रशांत ऑन फायर नाव. पहिला दर्जेदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार.
यस, धाव फलकावरती धावा अगदी पाहायला गेले तर 20 धावा आपण पाहत आहोत. तिसरं षटक स्विच हिट करायचं होतं अगदी इथनं व्हाईट बॉल आहे अगदी. यस, थर्ड पंचांची मागणी. राहुल दात्रक यष्टीरक्षक आपण सातत्याने पाहतात प्रत्येकी बॉल वरती DRS ची मागणी करत असतो. इथनं देखील केली आहे. यस, चेक केलं जाईल. चला टेक्निकल टीम लगेच सज्ज राहा. यस, फेअर डिलिव्हरी. अगदी पाहायला गेलं तर हा चेंडू व्हाईट लाईनच्या आतमधनं ट्रॅव्हल झाला आहे. हे व्हिडिओ सांगतो. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग आहेत. वैभव त्या दिशेला खेळाडू अगदी थोडेसे दूरवर राहिलेत. यस, 2 धावा धावून पळून कंप्लीट झाले आहेत. अगदी पाहायला गेलं तर आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 22 वरती. आता मात्र पाहायला गेलं तर या षटकातील हा शेवटचा बॉल. अगदी या तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात परंतु आतापर्यंत धावफलकावरती धावा आपण 22 पाहत आहोत. फटका भरपूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत. दंदन दंदन करीत हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. येतोय चौकार. तीन षटकांचा वाजवी खेळ आपण पाहिला. त्या 3 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा 26 अगदी धावफलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहू शकाल. 3 षटकांचा खेळ झाला. अजूनही 2 षटकांचा खेळ उर्वरित आपण पाहू शकाल. या 2 षटकामध्ये अगदी डोंगरीपाडा संघाला 25 ते 30 धावा जमा करणं गरजेचं आहे. अगदी एक सन्मानजनक टार्गेट सेट करायचं असेल तर या उर्वरित 2 षटकामध्ये तुम्हाला 25 ते 30 धावा येणं गरजेचं असेल. परंतु या पहिल्या सत्रामध्ये अगदी पाहायला गेलं तर उंबरमाळी संघाकडनं गोलंदाजी धारदार होत्या. अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जातं डोंगरीपाडा संघाला. मैदानाच्या आतमध्ये जी जोडी आपण पाहत आहोत अविनाश आणि प्रशांत, या दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावरती आता मात्र भरपूर मोठी जिम्मेदारी आहे. अगदी एक चांगलं टार्गेट, एक सन्मानजनक टार्गेट सेट करण्याचा पूर्णपणे आता मात्र या दोन्ही फलंदाजावरती जिम्मेदारी आहे. अगदी गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतात सुनील पिच्चड हा गोलंदाज इथनं गोलंदाजीसाठी सज्ज झाला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल अविनाश धनगरे हा फलंदाज आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. आडव्या बॅटनं ग्लान्स करायचं होतं. बॅटच्या आतली कडा त्यानंतर हा चेंडू अगदी यस फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. चेंडू अडवतोय. एक सिंगल होती या कंप्लीट. अगदी इथूनही पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. पण पाहू शकाल या षटकामध्ये अगदी सुनील गोलंदाजी कशी करणार आहे आपल्या संघासाठी. अगदी 3 षटक भरपूर चांगले राहिले. गोलंदाजी चांगली करावी लागेल. ताकदीचा संघ आहे डोंगरीपाडा संघ. फुलटॉस अगदी फटका भरपूर चांगला आहे. मिस टायमिंग वाटतो. यस, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि हा टिपलाय जेल संपलाय. फलंदाज प्रशांतचा खेळ. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल हा फलंदाज एंटर झाला आहे. अगदी प्रशांत एक महत्वाचा फलंदाज देखील आता मात्र बाद झालाय. 3 गडी बाद झालेत.
राहुल आले होते, बिग ब्लास्ट करायचं होतं. यस, आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी किरण कुराडे सरांना आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी त्यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईट घोषित केला. पाहू शकाल आपण अगदी हा चेंडू भरपूर वाईड लाईन सोडून कुठेतरी ट्रॅव्हल होत होता. वाईट घोषित केलाय. टोटल धावफलक 28. फटका दर्जेदार आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षण चांगलं झाला. एक सिंगल होती कंप्लीट. सिंगल ना आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल अविनाश. येस, अगदी आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावरती रेहान असतील, तदनंतर शिवराम, तदनंतर मयूर, तदनंतर आपण पाहू शकाल रमेश. अगदी या सामन्यासाठी भरपूर त्यांची नजरा देखील लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. सामना अगदी महत्वाचा आहे. अगदी कोणता संघ हा सामना जिंकेल हे पाहण्यासाठी हे इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघाचे खेळाडू अगदी टक लावून बघतायत. यस, अगदी अजून एक चांगला बॉल हाताळला गेला. डॉट चेंडू येतो. 4 चेंडू टाकून झालेत. अगदी अविनाश स्ट्रायकिंग एंडला, परंतु अविनाशला आता मात्र मोठी कामगिरी करावी लागेल. अजूनही उर्वरित 8 चेंडू शिल्लक आहेत. या 8 चेंडू मध्ये तुम्हाला 10 ते 15 धावा धावफलकाला जोडणं गरजेचं असेल. फुलटॉस अगदी ताकदीचा केलाय वापर आणि हा बॉल झालाय हवाई सफर. यस, अविनाशच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकाराला षटकारानं धावफलक जाऊन पोहोचले 35. अजून एक धमाका. यस, अगदी पाहायला गेलं तर बॅक टू बॅक दुसरा धमाका. अविनाश ऑन फायर नाव. षटकार. अगदी चर्चा रंगली या कॉम बॉक्स मध्ये. शोएब सर बोलतायत, त्यानंतर हरेश सर देखील आहेत. चर्चा रंगली आहे. अगदी 50 धावा देखील धावफलकाला जर जोडल्या गेल्या ना तर हा सामना भरपूर चांगला रंगू शकतो. यस, गोलंदाजी चांगली आहे आजच्या या पाहायला गेलं तर डोंगरीपाडा संघामध्ये अजून एक गोलंदाज वाढलाय. म्हणजेच काय तर सचिन पवार देखील आजच्या या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता. हा चेंडू चांगला आहे. यस, अगदी पाहायला गेलं तर प्रत्येकी डॉट बॉल आला ना तेव्हा अगदी डॉट बॉल अगदी डोंगरीपाडा संघ थोडासा प्रेशराईज होऊ शकेल. अगदी या शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे डोंगरीपाडा संघासाठी. राहुल आहेत स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण यशला पाहत आहोत. पहिला बॉल चांगला राहिला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा होत आहेत कंप्लीट. या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 43 वरती. अविनाश कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला थांबण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक राहुल दात्रक यस त्याच्या माध्यमातून थोडेसे फंबल झालेत. 2 धावा येत आहेत. जागा बनवली, तदनंतर हा फटका. अगदी यस, इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघाचे खेळाडू शिवराम याने अगदी तोंडालाच हात लावला होता. हा झेल महत्वाचा होता असं वाटतंय त्यांच्या माध्यमातून. यस, एक सिंगल आली आहे. सिंगलला स्ट्रायकिंग एंडला आता मात्र
आपण पाहू शकाल अविनाश धनगरे हा फलंदाज आहे. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं फटका चांगला आहे, परंतु शतरक्षक आहेत. तुषार होते दुसरीसाठी परतला हा फलंदाज अविनाश. अगदी इथनं क्रीज सोडून आला होता राहुल. रनआउटच्या स्वरूपात हा देखील फलंदाज होतोय बाद. यस, फलंदाज गॉन. त्याच्या बॅट मधला हा फटका मिस टायमिंग आहे. अगदी वैभव होते आणि टिपलाय झेल आणि संपलाय संतोष फलंदाजाचा खेळ. यस, ही संघासाठी सामना फार महत्वाचा आहे. अगदी इंचा स्पोर्ट्स शिरोळ संघाचे खेळाडू आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील जल्लोष केला जातो या सामन्यासाठी. सामना महत्वाचा. अगदी डोंगरी पगाडा जर या सामन्यामध्ये हा संघ जर पराभूत झाला तर त्यांचे देखील दरवाजे उघडले जाणार आहेत. याच्यासाठी हा जल्लोष आहे. यस, न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानामध्ये एंटर झालेत. सचिन पवार. अगदी मी मगासपासूनच ओळख करत होतो, सचिन पवारला पुढे येण्याची गरज होती का हे पाहणं देखील असेल. सचिन पवार आले, बॅटची कडा अगदी टिपला झेल आणि शेवटच्या बॉलवरती देखील फलंदाज झालाय बाद. अगदी हॅट्रिक साजरी झाली आहे. फलंदाज यश आपण पाहत आहोत. डोंगरीपाडा संघ मैदानामध्ये एंटर व्हा. मोखावणे संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. श्रीराम खर्डी संघ, तदनंतर पाटोळ संघ. पाटोळ संघ उपस्थित आहे. श्रीराम खर्डी संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचे आहे. मोखावणे विपक्षात धामणी. यस, रिपोर्टिंग करा. धामणी संघ उपस्थित आहे. अगदी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आपण जर लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेला असाल तर तुम्ही कॉल करा आयोजकांना. अगदी तुमचा निर्णय काय असेल ते देखील कळवा. तदनंतर उर्वरित जे सामने आहेत ते देखील आम्हाला या आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. यस, तर श्रीराम खर्डी विपक्षात पाटोळ संघ हा सामना असेल नेक्स्ट मॅच. अगदी मोखावणे संघ उपस्थित नाही आहे. अगदी धामणी संघाला
मोर्या स्पोर्ट्स धामणी संघाला विन दिली आहे. तर यस धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये 45 आणि 46 धाब्यांचा पाठलाग करावा लागेल कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी संघा. अगदी मी नुकताच थांबतोय. मायक्रोफोन मध्ये थोडेसे चेंजेस केले जातील. तुमच्या सोबत अगदी शोहेब सर यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. यस धन्यवाद. थैंक यू सो मच सर गणेश धावड़ सर. चलते एक बड़े मैच की तरफ जहां पर दो टीमें आपस में टकराती हुई नजर आएगी. ये दोनों टीमों पर बाकी टीमों की भी नजरें हैं. यहाँ से कौन जीतता है कौन हारता है. अगर इस मैच को कार्तिकी स्पोर्ट्स उम्बरमाली जीतती है तो बिल्कुल इंशा स्पोर्ट्स शिरोल के लिए भी मौका बनेगा. 46 का लक्ष्य है. स्ट्राइकर एंड पर राहुल धात्रक, नॉन स्ट्राइकर एंड पर बैट्समैन वैभव, गेंदबाजी ट्रैक पर सचिन पवार. डुंगरीपाड़ा एक्सप्रेस पहला ओवर, पहली गेंद. मैडेटी पावर प्ले का पहला ओवर राउंड विकेट से सामना करेंगे दायत के बैट्समैन राहुल धात्रक. पहली गेंद काफी उछाल और नीचे अविनाश. कॉलिंग सही नहीं थी. पहली गेंद पर 2 रन कंप्लीट. तीसरे रन का प्रयास, स्ट्राइक को छोड़ा है और 3 रन यहां से कंप्लीट होते हुए. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स. पहली गेंद पर 3 रन बने हैं. काफी चर्चा होती हुई, चिंता नजर आती हुई. जहां पर विकेट आ सकता था, कॉलिंग अगर सही होती, वहां पर 3 रन बने हैं. 2 रन कंप्लीट करने के बाद गेंद को अपने हाथ में रखा था विनाश ने. वो गलती हो सकती है, उससे 1 रन और ऐड हुआ. भाग दौड़कर 3 रन कंप्लीट किए. स्ट्राइकर एंड पर वैभव. छोटा टारगेट है और मिसफील्ड, ये गलतियां हो सकती है. चलो स्पीड अप करना है, समय में कोऑपरेट करना है नेक्स्ट मैच के लिए. मोखावने टीम के कैप्टन और धामनी टीम के कैप्टन टॉस बॉक्स से जुड़ना है. विनिंग दिले ओके. इसमें सम्मान देना चाहते थे. बिल्कुल गेंद को सामने टप्पा था. डिफेंस स्ट्रोक 2 गेंदे 3 रन. ये गेंद डॉट आई है. कहीं ना कहीं प्रेशर बनाने की कोशिश रहेगी सचिन पवार की. बहुत अच्छे गेंदबाज है सचिन पवार. स्ट्राइकर इन पर वैभव ने काफी अच्छी इनिंग खेली थी. कल 48 रन बनाए थे. इस बीच बिल्कुल खड़े खड़े खेलना चाहते, स्लॉक करना चाहते थे. स्ट्राइकर इन पर बिल्कुल दोनों बैट्समैन सुरक्षित है. लेग बाय के रूप से अंपायर किरण जी कुराडे साहब का निर्णय आता हुआ ये सिंगल लेग बाय के रूप से मिली है. 4 रन 3 गेंदे. स्ट्राइकर इन पर राहुल धात्रक. काफी जिम्मेदारी होगी. लो स्कोर है पर जिम्मेदारी के साथ जिस तरह से बॉलिंग यूनिट है डोंगरीपाड़ा का. ओहो, ऑन साइड में खेलना चाहते थे. बॉडी पर आकर टकराई गेंद. ये डॉट. 4 गेंदे 4 रन. बॉल टू रन. यहां से जीत के लिए 42 रनों की जरूरत है. जहां पर 26 गेंदे 42 रन. हर एक ओवर में 1 हिट. वही कोशिश थी. बैक टू बैक 2 गेंदे डॉट के लिए राहुल धात्रक ने. 5 गेंदे 4 रन. अंतिम गेंद सचिन पवार.
पहली गेंद पर 3 रन बने थे, उसके बाद बहुत अच्छी गेंदबाजी की। बिल्कुल बैट से गेंद का संपर्क हुआ नहीं है अब तक। पहली गेंद के बाद 4 गेंदे, सिर्फ 1 रन लेग बाय के रूप से आखिरी गेंद आगे रखा था। आखिरी गेंद आई डॉट। पहली ओवर की समाप्ति, 4 रन बने हैं बिना कोई नुकसान। कार्तिकी स्पोर्ट्स उम्बर माली। पाटोल और श्रीराम खड्डी टीम के कैप्टन, आपने टॉस बॉक्स से जुड़ना है। टॉस के लिए इमीडिएटली टॉस बॉक्स से जुड़ना है। नेक्स्ट मैच श्रीराम खड्डी और पाटोल के बीच, दोनों कप्तानों ने टॉस बॉक्स से जुड़ना है। गेंदबाजी ट्रैक पर ओवर नंबर 2 की शुरुआत। मैडेटी पावर प्ले का दूसरा ओवर डिलीवर्ड करने के लिए तैयार है बिल्कुल प्रशांत। पहली ओवर में कम रन दिए बिल्कुल सचिन पवार ने। मैडेटी पावर प्ले का पहला ओवर था, सिर्फ 4 रन बने हैं। अब यहां से 24 गेंदे 42 रन। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन वैभव, नॉन स्ट्राइकर एंड पर राहुल धात्रक। राहुल धात्रक ने 4 गेंदे के लिए 3 रन बनाए। वैभव 2 गेंदे लेग बाय के रूप से सिंगल मिली थी। अब यहां से संभलकर खेलना होगा कहीं ना कहीं। प्रशांत रफ्तार है, गति है। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर रखा था, बिल्कुल हल्के हाथों से खेला। काउ कॉर्नर में वहां पर फील्डर तैनात है। सचिन पवार गेंद तक पहुंचे बहुत तेजी से, बहुत बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। इस गेंद पर मिले हैं 2 रन। 2 रन के चलते रनों की संख्या 6 रन। जहां पर दूसरा ओवर चल रहा है, पहली गेंद पर वैभव ने ऑन साइड में खेला था। इस गेंद को काफी तेजी से पहुंचे थे सचिन पवार। अब 40 रन बनाने हैं, 23 गेंदे और 40 रन। स्ट्राइकर इन पर बैट्समैन वैभव। प्रशांत बिल्कुल तैयार है। इस बीच ऑफ स्टंप के बाहर मांग थी वाइड की, पर अंपायर से मत नहीं है, बिल्कुल डॉट गेंद। 2 गेंदें हो चुकी है, जहां पर दूसरा ओवर जारी है। प्रशांत अच्छी गेंद, प्रयास यही था जिस तरह से स्टंप पे रखना चाहते थे, तब ऑन साइड में बैट और गेंद का कनेक्शन हुआ था। अब ऑफ स्टंप के बाहर प्लानिंग के तहत गेंदबाजी। ओहो, काफी उछाल मिला है। डॉट बॉल, लगातार डॉट गेंदे। अब यहां से प्रेशर बनेगा कहीं ना कहीं, क्योंकि बॉलिंग यूनिट काफी अच्छा है डोंगरीपाड़ा का। जिस तरह से 3 गेंदें हो चुकी है, पहली रन पर 2 रन बने थे। मैडेटी पावर प्ले का पहला ओवर सचिन पवार की ओवर थी। पहली गेंद पर 3 रन बने थे, आखिरी गेंद पर सिर्फ सिंगल बनी। 5 गेंदों पर अब 3 गेंदें हो चुकी है, 2 रन बने हैं। ऑन साइड में खेल दिया, काफी देर हवा में थी। पहला रन कंप्लीट। दूसरे का कोशिश, थोड़ा आगे निकल चुके थे और तीसरे का प्रयास मना किया। इस गेंद पर 2 रन बने। 2 रन के चलते रनों की संख्या 8। बिल्कुल इस मैच में कमी महसूस हुई पंकज पवार की। बेस्ट ऑफ लक कहा है, मुबारकबाद है ये। इस बीच बढ़िया अपील, जल्लोश, बैट का एज था, बारी सीधा था, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। वैभव इज गॉन।
यानी हर एक गेंद पर 2 रन। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन संपत। आखिरी गेंद प्रशांत की, सिर्फ 4 रन बने प्रशांत की इस ओवर में। इस बीच सीधे बल्ले से खेला है वी शेप में ये गेंद, डीप में सूरज और बनेंगे दर्शक। आखिरी गेंद पर आए 4 रन, 2 ओवर की समाप्ति हुई, रन बने हैं 12। एक विकेट के नुकसान पर कार्तिकी स्पोर्ट्स उम्बर माली। दो ओवर की समाप्ति हुई, मैंडेटरी पावर प्ले की 2 ओवर समाप्त हुए, रन बने हैं 12। अब यहां से 34 रनों की जरूरत है। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन राहुल धात्रक। संपत ने पहली गेंद पर 4 रन जड़ा था, आखिरी गेंद पर प्रशांत के। स्विच हिट करना चाहते थे, बल्ले का हिट मना किया है रन के लिए। पहली गेंद डॉट, इस जहन में रखा है राहुल धात्रक ने। बिल्कुल सचिन पवार जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, मुश्किल होता है इनके खिलाफ में खेलना। गति है, ऑफ कटर, लेग कटर, वेरिएशन से। इस बीच ऑन साइड में खेलना चाहते थे और एक डॉट गेंद, लगातार बैक टू बैक 2 गेंदे डॉट। काफी डॉट गेंदे खेली है राहुल धात्रक ने। 5 गेंदे खेलकर 3 रन पर बैटिंग करते हुए 6 गेंदे खेली है। 2 गेंदे हो चुकी है सचिन पवार की। ऑन साइड में कहीं ना कहीं लोअर फुल टॉस थी, बैट और गेंद का कोई कनेक्शन नहीं हुआ, गेंद डॉट। अब 15 गेंदे 34 रन, काफी मुश्किल होता हुआ अब मैच। ऐसे लगा था कि संपत ने चौका लगाया, स्ट्राइक पर उनको लाना जरूरी होगा। काफी गेंदे डॉट। इस बीच किस्मत ने दिया है साथ, राहुल धात्रक का गेंद फाइनली डिसीजन में मिले हैं 4 रन। अंतिम 2 गेंदे शेष। ऑन साइड में परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन। अब इस मैच में वापसी। अब 13 गेंदे और जीत के लिए सिर्फ 24 रन। 22 रन बने, जो रन्स आने चाहिए थे इस ओवर में बिल्कुल आ चुके हैं सचिन पवार। इस तरह से राहुल धात्रक ने स्ट्रगल करते हुए स्विच हिट करना चाहते थे, रन का प्रयास था, मना किया। अब जीत के लिए 12 गेंदे और 24 रन।
पाटोल टीम के कैप्टन और श्रीराम खड्डी टीम के कैप्टन, चलो टॉस के लिए आना है। अब डेथ ओवर, बिल्कुल मिडल ओवर में गेंद तमाई हर्षल पवार के हाथ, 12 गेंदे और जीत के लिए 24 रन की जरूरत। संपत स्ट्राइकर एंड पर है क्योंकि पहली गेंद पर उनके बैट से 4 रन आया था। 12 गेंदे और 24 रन की जरूरत हर्षल पवार पहली गेंद के लिए ओवर द विकेट से। पहली गेंद एक करारा स्ट्रोक है, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, पहली गेंद पर प्रेशर क्रिएट किया, गेंद 4 रन। पूरी तरह से पहली गेंद पर प्रेशर डाइवर्ट किया गेंदबाज पर बैट्समैन संपत ने। ऐसे सिचुएशन में गेंदबाजी करना जानते हैं हर्षल पवार। 11 गेंदे और 20 रन की जरूरत, 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज। कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली टीम का स्कोर है 26, एक विकेट के नुकसान पर। अब राउंड विकेट से आना चाहते गेंदबाज हर्षल पवार, स्ट्राइकर एंड पर बैट्समैन संपत। बैक टू बैक 2 गेंदे के लिए और 2 चौके लगाए हैं, 2 बाउंड्रीज लगाई है संपत ने। काफी कुछ निर्भर करेगा जिस तरह से फॉर्म पूरी तरह से मैच खुला करते हुए। ओहो, ये बढ़िया गेंद थी, बिल्कुल लेग कटर, टप्पा गिरने के बाद बाहर की ओर निकली, डॉट गेंद। अब 10 गेंदे और 20 रन की यहां से जरूरत है, यानी हर गेंद पर 2 रन बनना चाहिए। संपत स्ट्राइकर इन पर है, 3 गेंदे खेले, 8 रन बनाए हैं। हर्षल पवार बिल्कुल कमबैक किया, पहली गेंद पर 4 रन लगाया था, दूसरी गेंद डॉट। इस बीच एक्स्ट्रा कवर में एक करारा स्ट्रोक, सूरज टीप में है, पहला रन कंप्लीट, दूसरे का कॉल था, मना किया। स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं राहुल धात्रक। अब 9 गेंदे, जीत के लिए 19 रनों की जरूरत। क्या 2 रन लिए जा सकते थे, संपत भी यही पूछ रहे थे। स्ट्राइक रखना चाहते थे क्योंकि जिस तरह से उनकी बैटिंग चली है, बैट पर गेंद सही तरह से आ रही है, सॉलिड विकेट है। 9 गेंदे 19 रन की जरूरत, काफी कुछ निर्भर है इस मैच पर। ए और बी स्टेज के मैचेस, ए ग्रुप और बी ग्रुप आपस में लड़ती हुई नजर आएगी, मना किया है। क्या इस गेंद पर सिंगल लिया जा सकता था? लगातार डॉट गेंदे खेल रहे हैं बैट्समैन राहुल धात्रक। जहां पर मैच बनाया था संपत ने, आठ गेंदे और 19 रन की जरूरत, स्ट्राइकर इन पर राहुल धात्रक। 27, एक विकेट के नुकसान पर। एक बड़ा हिट अगर इस 2 गेंदों पर आता है तो मैच खुला हो सकता है। ओहो, लगातार डॉट गेंदे खेलते हुए बैट्समैन राहुल धात्रक। जो मैच संपत ने बिल्कुल करीब लाया था, उस मैच को पूरी तरह से हार्ड बनाया है। अब 7 गेंदे शेष, 19 रन की जरूरत। श्रीराम खड्डी टीम के कैप्टन और पाटोल टीम के कैप्टन, चलो ये आखिरी ऑफिशियल कॉल है, आपने टॉस के लिए आना है। पाटोल टीम के कैप्टन आ चुके हैं, खड्डी टीम के कैप्टन आपने आना है टॉस के लिए। 7 गेंदे और 19 रन की जरूरत है, स्ट्राइकर इन पर राहुल धात्रक। ओहो, आखिरी गेंद भी यहां से आई डॉट, यानी 3 गेंदे लगातार डॉट गेंदे राहुल धात्रक ने के लिए। अब आखिरी ओवर और जीत के लिए 19 रन की जरूरत।
आखिरी ओवर और डिफेंस करने के लिए डेथ ओवर में अविनाश के हाथ गेंद। 6 गेंदे और 19 रन की जरूरत, जो एकदम आसान मैच था, जहां पर 10 गेंदे 19 रन 20 रन चाहिए थे। अब ये मुकाबला 6 गेंदे और 19 रन पर आ पहुंचा है। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर है, बिल्कुल एम्पर सहमत है, वाइट। एक अतिरिक्त रन, 6 गेंदे 18 रन, इतना आसान नहीं होगा। जिस तरह से बैटिंग हुई है, संपत बहुत अच्छी लय में है। 9 रन पर बैटिंग करते हुए 4 गेंदों का सामना किया है। 6 गेंदे 18 रन की जरूरत है। अविनाश गेंदबाजी ट्रैक पर, संपत दायत के बैट्समैन सामना करेंगे अविनाश के अगली गेंद का। बाहर निकलकर खेलना चाहते थे, ये गेंद ऑफ स्टंप के बाहर है, काफी बाहर है, निर्णय आता हुआ वाइट। डीआरएस का इस्तेमाल किया गया है, चेक किया जाएगा। ऑफ स्टंप के बाहर मूव किया था, पर चेक करेंगे और तुरंत बताएंगे। फेयर डिलीवरी, थर्ड अंपायर का डिसीजन आता हुआ। अब 5 गेंदे और जीत के लिए 18 रन की जरूरत। पांच गेंदे और जीत के लिए 18 रन की जरूरत। स्ट्राइकर एंड पर संपत, कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, आगे निकलकर खेलना चाहते थे। अब 4 गेंदे और 18 रन की जरूरत। पूरी तरह से ये मैच डोंगरी पाड़ा के पक्ष में अब बहुत मुश्किल है। जिस तरह से राहुल धात्रक ने डॉट गेंदे खेली है, 8 डॉट गेंदे, 8 से ज्यादा डॉट गेंदे खेली है राहुल धात्रक ने। 4 गेंदे बची है, 18 रन की जरूरत। नेक्स्ट मैच के लिए बिल्कुल खड़ी, श्रीराम खड़ी टीम और पाटोल टीम रेडी रहना है। फुल टॉस, बिल्कुल, क्या गेंद बाहर जाएगी। डीप में सचिन पवार, बैट्समैन आउट। तुषार, 3 गेंदे और जीत के लिए 18 रन की जरूरत। पूरी तरह से वापसी की अविनाश ने, क्या गेंदबाजी करते हुए। पहली गेंद कहीं ना कहीं वाइड थी और आखिरी 3 गेंदे डॉट। अब 3 गेंदे और 18 रन की जरूरत, काफी मुश्किल, नए बैट्समैन बहुत मुश्किल होगा। तुषार स्ट्राइकर एंड पर, राउंड द विकेट से अविनाश, स्ट्राइकर इन पर बैट्समैन तुषार। ऑन साइड में खेलना चाहते थे, काफी उछाले, दूरी नहीं, नीचे फील्डर, बैट्समैन, ओहो, कैच हुआ है, यहां से ड्रॉप। सिंगल प्राप्त हुई, अभी भी स्ट्राइक अपने पास रखना चाहते राहुल धात्रक। अब 2 गेंदे और 17 रन की जरूरत।
स्विच हिट करना चाहते थे, रन लेना चाहते थे, तुषार मना किया राहुल दात्रक ने। अब एक गेंदे 17 रन की जरूरत, आखिरी गेंद वन साइडेड। बहुत अच्छी गेंदबाजी की है अविनाश ने। एक देखो प्रेशर था, प्रेशर ओवर में हर्षल पवार ने थमाई थी गेंद और अच्छी गेंदबाजी की। देखो इस ओवर में सिर्फ 2 रन दिए हैं, क्या ओवर किया है अविनाश ने। इस मैच को जीता है डोंगरीपाड़ा टीम ने। मुबारकबाद एंड हार्ड लक टीम कार्तिकी स्पोर्ट्स उम्बरमाली।